मित्रांनो, मी प्राध्यापक मोरबाळे सर, तुमचा ग्रामर कोच आपल्या ग्रामर ए टू झेड या चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो। या चॅनलच्या माध्यमातून विविध ग्रामरचे टॉपिक शिकवले जातील। गेल्या 25 वर्षाचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्यापर्यंत अधिकाधिक ग्रामरचे टॉपिक पहिले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। तर चला, आज आपण घेणार आहोत, टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला, तो म्हणजेच चेंज द डिग्री। मित्रांनो, चेंज द डिग्री हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्या 8वी ते 12वी मध्ये आपल्याला काय येतं, परीक्षेमध्ये विचारला जातोय। आता त्यातला म्हणजेच ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स, डिग्रीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स, विशेषणाची रूपे। तर पहा, ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह 3 रूप आहेत, पॉझिटिव्ह फॉर्म, कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्म। तर पहा, मित्रांनो, आपल्याला पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री आपल्याला सोडवावी लागते, शिकायचे आहे। त्यासाठी आपल्याला जे 3 रूप जे आहेत ते आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे। पहिलं रूप आहे, त्याला पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतात। दुसरं रूप असतं त्याला कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतात आणि तिसरं रूप आहे त्याला सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणलं जातं। म्हणजे विशेषणाचं पहिलं रूप, विशेषणाचं दुसरं रूप, विशेषणाचं तिसरं रूप। यासाठी आपल्याला काही नियम आहेत, विशेषणाची रूपे बनवण्याचे काही नियम आहेत। त्यातला पहा, फर्स्ट रूल आहे, पहिला रूल आहे की विशेषणाच्या पहिल्या रूपाला ER किंवा EST प्रत्यय, बघा ER किंवा EST प्रत्यय आपण लावला की विशेषणाचं दुसरं आणि तिसरं रूप तयार होतं। म्हणजे पहा, आता उदाहरणार्थ टॉल हे विशेषण आहे, त्याला काय करायचं आहे, आपल्याला दुसरं रूप बनवताना फक्त ER प्रत्यय जोडायचं आहे। टॉलचं झालं टॉलर आणि तिसरं रूप होणार आहे टॉलेस्ट। मित्रांनो, म्हणजे पहिला विशेषणाची रूप झालं टॉल, टॉलर, टॉलेस्ट, बरोबर। ER आणि EST जोडला की आपलं काय होणार आहे, दुसरं आणि तिसरं रूप बनतं। तसाच बघा, दुसरा पण एक्झाम्पल घेऊया, पोअर, पोअरर, पोअरेस्ट, पुअर, पोअरर, पोअरेस्ट। हा झाला आपला पहिला नियम, म्हणजेच विशेषणाची रूप बनवण्याचा हा झाला आपला पहिला नियम। दुसरा नियम आपण पाहायचा आहे, सेकंड। दुसरा नियम काय आहे, तर विशेषणाच्या शेवटी, बघा विशेषणाच्या शेवटी जर ई असेल, बघा विशेषणाच्या शेवटी जर ई असेल तर फक्त R प्रत्यय जोडायचा, वाईज, वायझर, वायजेस्ट, वाईज, वायझर, वायजेस्ट। किंवा बघा लार्ज, शेवटी बघा E आहे, फक्त R जोडायचं, लार्जर, लार्जेस्ट। म्हणजे पहा, जर असं टॉल म्हणजे उंच, टॉलर म्हणजे अधिक उंच, टॉलेस्ट म्हणजे सर्वात उंच। तसंच वाईज, वायझर, वायजेस्ट, लार्ज, लार्जर, लार्जेस्ट। म्हणजे लार्ज म्हणजे मोठा, लार्जर म्हणजे अधिक मोठा, लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठा। हा झाला दुसरा नियम। तिसरा नियम आपल्याला काय सांगतोय, विशेषणाचं रूप बनवताना तिसरा नियम आपल्याला काय सांगतोय, जर विशेषणाच्या शेवटी, पहा विशेषणाच्या
शेवटी वाय असेल, उदाहरणार्थ बघा हॅपी, शेवटी काय आले बाळांनो, वाय आलेला आहे. जर वाय असेल तर वायचं आय करायचं आणि ER प्रत्यय लावायचा, म्हणजे हॅपियर आणि हॅपीएस्ट, हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट, आनंदी, अधिक आनंदी, सर्वात आनंदी. तसंच आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला याचं घेता येईल पहा, प्रेटी, प्रेटियर, वायचं आय करायचं आणि प्रेटिएस्ट. तर अशा प्रकारे प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट हा झाला आपला तिसरा नियम. आता पाहूया आपण चौथा नियम. बघा चौथा नियम आपण बघायचा आहे. तर चौथ्या नियमामध्ये काय असणार आहे बघा, तर एक्झाम्पल बघा, बिग, म्हणजे इथं विशेषण आले पण या विशेषणाच्या शेवटी पहा काय आलेलं आहे, व्यंजन आहे आणि त्याच्या अगोदर एकच स्वर आहे. स्वर कोणकोणते असतात, 5 स्वर आहेत. कोणते, ए, ई, आय, ओ, यू, बरोबर. ह्यातलं जर शेवटी व्यंजन आणि त्याच्या अगोदर एकच स्वर असेल तरच काय करायचं, शेवटचं अक्षर डबल करायचं आणि त्याला EREST लावायचं. पहा बिग, बिगर, डबल जी झालं इथं, बिगर आणि बिगेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट. त्याच्यानंतर दुसरं घेता येईल, तर मगाशी आपण पुअर घेतलेलं पहा, आर होता अगोदर पण अगोदर 2 ओ होते, म्हणजे 2 स्वर होते आणि त्यामुळं तिथं तो नियम लागू होत नाही. दुसरं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल पहा, फॅट, तर शेवटी टी आहे बघा आणि अगोदर ए हा स्वर आहे, त्यामुळं फॅट, फॅटर, फॅटेस्ट. डबल टी म्हणजेच शेवटी व्यंजन आणि त्याच्या अगोदर एकच स्वर असेल तर बाळांनो काय करायचं, शेवटचं अक्षर डबल करा आणि मग ER आणि EST लावायचंय. म्हणजे ER EST लावलं की विशेषणाचं दुसरं आणि तिसरं रूप तयार होतं, बरोबर. त्याच्यानंतर रूल नंबर बघा 4 नंबर हा रूल झाला. 5 नंबरचा रूल एक महत्वाचा आहे आणि 5 नंबरचा नियम आपल्याला काय सांगतो, 5 नंबरचा, तर आपण विशेषण जे आहे, जे विशेषण असणार आहे ना, ते जर रूपांतरित विशेषण असेल म्हणजे काय, त्या विशेषणाला एखाद्या शब्दापासून प्रत्यय लावून विशेषण बनवलं असेल. म्हणजे कुठले प्रत्यय असतात, FUL, प्रत्यय कुठले असणार आहेत बघा, FUL, FUL, OUS, IV, AL, ED, ING असे जर प्रत्यय असतील विशेषणाच्या शेवटी तर लक्षात ठेवायचं LESS असेल तर अशा प्रत्यय लागले असेल तर त्याला ER EST लावायचं नाही. मग काय करायचं, तर आपण त्या विशेषणाच्या अगोदर मोअर वापरला की दुसरं रूप तयार होणार आणि मोस्ट वापरला की तिसरं रूप तयार होणार. मग आता पहा काय करायचं आहे, 5वा नियम आपल्याला सांगतोय. उदाहरणार्थ पहा, ब्युटिफुल, बाबा शेवटी FUL प्रत्यय आलाय, बरोबर. मग बरीच मुलं ब्युटिफुल, ब्युटिफुलर, ब्युटिफुलेस्ट असलं काहीतरी करतात. नवीन शोध लावायचं नाही, सायंटिस्ट व्हायचं नाही. इंग्लिशमध्ये आपण काय नवीन रूल वापरायचे नाही. तर FUL असल्यामुळे याच्या अगोदर काय वापरायचं आहे, मोर ब्युटिफुल झालं आपलं दुसरं रूप. त्याच्या अगोदर मोस्ट वापरला तर तिसरं रूप तयार होतं. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. अनेक एक्झाम्पल घ्या. डेंजरस, मग ह्याला काय करायचं, फक्त मोर जोडायचं अगोदर, मोर डेंजरस आणि मोस्ट डेंजरस.
नो आपण आता 6वा नियम बघायचा आहे विशेषणाची रूप बनवण्याचा. रूल नंबर 6. याच्यामध्ये पहा काय असणार आहे, तर विशेषणाची रूप भिन्न असणार आहेत. 3 रूप भिन्न म्हणजे काय, इथं ER-EST प्रत्यय लावायचा नाही, ती वेगळीच रूप आहेत, ती आपण पाठ करायची आहे. तर त्यातलं पहिलं आहे पहा, गोड. तर काही मुलं काय करतात, गोड, गुडर, गुडेष्ट असलं काहीतरी करतात. असला प्रकार काही करायचा नाही. तर गुडचं काय होणार आहे, विशेषणाचं दुसरं रूप आहे बेटर आणि तिसरं रूप आहे बेस्ट. तसंच पहा, त्यालाच आपण गुड किंवा वेल असे आपण घेऊ शकतो. त्यानंतर बॅड हे एक विशेषणाचं म्हणजे विशेषण आहे. आता पहा, बॅड म्हटल्यानंतर तुम्ही म्हणणार सर इथं डी आहे शेवटी व्यंजन आणि अगोदर स्वर आले, मग डबल करूया, पण ते इथं होणार नाही. हे वेगळे असणारे रूप आहेत, ते पाठ करावे लागतील. बॅडचं होणार आहे वर्स आणि तिसरं रूप आहे वर्स्ट. तसंच पहा, आणखीन एक विशेषण आहे फार. फार इथं पण म्हणाल आर आहे, ए आहे, डबल करूया, होत नाही. फारच होणार आहे फार्दर आणि तिसरं रूप होत आहे फार्देस्ट. फार म्हणजे दूर, फार्दर अधिक दूर, फार्देस्ट सर्वात जास्त दूर. फार फादर मदर म्हणायचं नाही, तसं होत नाही. त्याच्यानंतर आहे पहा ओल्ड. ओल्डचा 2 रूप तयार होतात, एक म्हणजे ओल्डर आणि एल्डर. आता याचा एल्डर कधी जर वयानं मोठा असेल तर एल्डर वापरायचा आहे, आणि जर जुना या अर्थानं असेल तर आपण ओल्डर वापरायचं आहे. ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट किंवा ओल्ड, एल्डर, एल्डेस्ट अशी त्याची रूपं होती. त्याच्यानंतर आहे लिटिल, लेस आणि लिस्ट. लिटिल, लेस, लिस्ट. त्याच्यानंतर आहे मेनी आणि मच. आता मेनी आणि मच या दोन्हींचं सुद्धा विशेषणाची रूप सेम आहेत, मोर आणि मोस्ट. मेनी येऊ दे, मेनी, मोर, मोस्ट, मच, मोर, मोस्ट. पण या दोन्हीत फरक आहे, तर मेनी हे संख्येत मोजता येणाऱ्या वस्तू असतील त्यासाठी मेनी वापरतात, आणि संख्येत 1, 2, 3 असं मोजता येत नसेल तर मच. उदाहरणार्थ काय, वर्गामध्ये मुलं आहेत, मोजता येतात 1, 2, 3, 4, मेनी बॉईज असं म्हणू शकतोय. मच कधी द्रवरूप, वायुरूप असे जे आहेत, उदाहरणार्थ आपण म्हणजेच पाणी मोजू शकत नाही 1, 2, 3, 4, बरोबर. दूध मोजू शकत नाहीत 1, 2, 3, 4, लिटर मध्ये मोजाल, पण ते असं येत नाही. त्यामुळे इथं मेनी आणि मचचं काय होणार आहे, मोर आणि मोस्ट. या पद्धतीनं चेंज द डिग्रीसाठी विशेषणाची रूप अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.